आणि जे लेखांनी जी मुलांनी त्यांचे पुण्य केलेले त्यांच्या आत्म्याला तेव्हा शांती लागलेली आहे. आणि त्यांचा आशीर्वाद हे तुम्हाला वारकरी मंडळींना खरोखर किती वर्ष झाले अन्नदान करतात. सर्वात श्रेष्ठ म्हणतात ना अन्नदान. तुम्ही काहीही करू नका, पण 2 घास सुखाचे घालून पाणी आणि अन्न हे जर दिलं, जर माणसाचा आत्मा जर अन्नाने पाण्याने तृप्त झाला तर त्याचं पुण्य असं कोणाला लागतं, असं कोणालाही लागत नाहीये. आणि खरोखर या दोघा भावांनी आणि एक बहीण आहे, त्यांची एक बहीण आहे. आणि खरंच हे पुण्य आहे ना त्यांच्या अखंड घरादाराला, त्यांच्या मुलांना, त्यांच्या मुलांना हे संपूर्ण आयुष्यभर लाभो. आणि हेच मी मुंबई दिंडी ना, मुंबई ते पंढरपूर पायी दिंडी या भक्तजनांचा मी खरंच खूप खूप धन्यवाद, खूप खूप पाया पडून मी खूप नतमस्तक होऊन त्यांचा आशीर्वाद घेते. धन्यवाद माऊली. तुमच्या अंतःकरणातल्या सद्भावना आणि तुमच्या शब्दातून तुमचा व्याकुळपणा तो आमच्या हृदयाला भिडलेला आहे. शब्द जरी इकडचे तिकडचे झाले तरी काय हरकत नाही, तुमच्या भावना आमच्या अंतःकरणात पोहोचलेल्या आहे. खूप धन्यवाद. मी माऊलीच्या चरणी, दत्ताच्या चरणी प्रार्थना करतो की तुम्हाला सुद्धा उदंड आयुष्य लाभो, निरोगी आरोग्य लाभो. आमची एकच इच्छा असते की पंढरीच्या वारीवर आमच्या सोबत 1 महिना तरी चला. 11 महिने तुम्ही काय करताय सेवा, तुम्हाला लखलाभ, पण 1 महिना पंढरपूरच्या आमच्या सोबत सेवा करा. खूप छान. माऊली, मी मुंबई महानगरपालिकेत शिक्षक आहे, मुख्याध्यापक आहे, पण पंढरीची वारी आहे माझ्या द्वारी. आणि काही तीर्थव्रत मी 1 महिना रजा काढतो आणि जातो. त्या पद्धतीने तुम्ही या. खूप धन्यवाद माऊलीला. रामकृष्ण हरी. धन्यवाद.